माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान सर्व संतान की जय ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति स्वयी भानुलो भानु आराधिलाम तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहलाम हरिभक्ती लागो नितारी समस्ता नमस्कार त्या श्री संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं श्रीघोटिक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठं नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय। ब्रह्मलीन संत श्रीपाद बाबा श्री संत रामदास बाबा पांडुरंग दादा यांच्या कृपाशीर्वादानं गुरुवर्य सतीश बाबा साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असणारं हे शिबिर भव्य असं शिबिर आणि या शिबिराचं 12व्या वर्षामध्ये म्हणजे एक तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल पूर्ण होत आलेली आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी एक चिंतन त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवरती आणि आत्मशतक या 2 ग्रंथावर चालू आहे। त्यापैकी ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायावरती चिंतन करत असताना आजचा आपला 6वा दिवस आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दादा
तत्वचिंतक गुरुवर्य तातोबा मेटकरी बाबा, गुरुवारी हरिभक्ती परायण सोपान काका फडतई, सचिन बाबा आणि आपण सर्व साधक बंधू भगिनी मंडळी सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होऊन सद्गुरूच्या चरणाचा आश्रय करून या ठिकाणी आपण त्या चिंतनाला सुरुवात करत आहोत. चिंतन म्हणजे केवळ मांडी घालून डोळे मिटून सद्गुरूंना दिलेलं जे काही नाम आहे त्याचं चिंतन, एवढ्याच चिंतनाचे फक्त संकुचितपणाने तो आपण अर्थ करतो तसं नाही, त्याचा व्यापकत्वाने अर्थ करायला पाहिजे. वास्तविकता अशी आहे की तुम्ही प्रवचनाला चिंतन म्हणायला पाहिजे, समजायला पाहिजे. कीर्तनाला सुद्धा चिंतन समजायला पाहिजे. जे जे उपक्रम यामध्ये या शिबिरामध्ये आहेत ते चिंतनाचीच अंग आहेत. ते कशाचे अंग आहेत? असं मोकळं चिंतन कोणालाच घडत नसतं आणि कोणी करतो असं म्हणत असेल तर तो निखालस खोटं बोलतोय असं समजायचं. वातावरणामध्ये 12 महिने पाऊस पडतोय आकाशामध्ये, पण तो वरच्या वर ते थेंब विरून जातात, खालपर्यंत येत नाहीत. आणि ज्या वेळेला ऋतू ज्याला म्हणतात तो ऋतू अनुकूल झाला की तेच थेंब खाली पडतात, जमिनीपर्यंत येतात. तसं वातावरण निर्मिती होणं गरजेचं आहे. त्या वातावरण निर्मिती नंतर चिंतन घडत असतं, एरवी नुसतं चिंतन घडतच नाही. आणि त्या वातावरण निर्मिती साधन आहेत ही सगळी. कोणती? प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा, वारी, बाह्य साधनं जेवढी असतील, तीर्थयात्रा, निषेध नाही कोणत्याही साधनाचा. बाह्य साधनं आणि अंतरंग साधनं याचं वर्गीकरण निश्चित केलंय. त्याचे कारण असं आहे की नुसत्या बाह्यरंग साधन आणि परमार्थ करत असतील, पण अंतरंग साधन मात्र आवरण नावाचा दोष जाणं त्याला अंतरंग साधन म्हणतात, अत्यंत अंतरंग साधन. आणि ते जर झालं नाही तर मग मात्र त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मनोनी अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे जोडे ऐसे के आती. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाहीला, आणि कडू दुधिया माखीला गोळे जायचा, तसं होईल. अंतःकरणामध्ये महत्वाचं आहे ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. परंतु ज्याचं आवरण नावाचा दोष निवृत्त झालाय सद्गुरु कृपेनं, त्याला अंतरंगन बाह्यरंग राहिलं नाही. ध्यानात ठेवा बरं, त्याला अंतरंगन बाह्यरंग राहिलं नाही. त्याचं बाह्यरंग साधन सुद्धा आता अंतरंग झालं. कळलं? कारण जी चिंतनामध्ये तोची वृत्ती अंतर्मुख होत होती ती आता हरिपाठातही अंतर्मुख व्हायला लागली, काकड्यातही अंतर्मुख, पारायणातही, वारीमध्ये बी, कीर्तन प्रवचनात बी अंतर्मुख व्हायला लागली. आवरण दोष गेला ना, त्याला आता सगळं अंतरंग बाह्यरंग राहिलं का नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने कोंडले घरी, आत बाहेर सर्वत्र आवरण दोष गेला ना. मग त्याच्या दृष्टीने आता हे सगळं चिंतनामध्ये मोडायला लागलं. प्रत्येक बाह्य जे साधन होतं अगोदर ठरवलेलं ते सुद्धा आता चिंतनात गणलं जाऊ लागलं. वातावरण निर्मिती करायची तुम्हाला, आणि वातावरण निर्मिती केली की चिंतन चालूच आहे तुमच्या ठिकाणी. करतो हा भाव जरी आला तरी करता भाव हे जीवदशेचं द्योतक आहे. कशाचं? जीवदशा. करता आणि भोगता ही लक्षणं कोणाची आहेत? मग मी 50 पारायण केली, जीव बोलतोय, जीव चिदाभास, त्याचा जीव बोलतोय. येथ जाणीव करी तोची नेणे, अखिले पण निर्मिती चिवणे, मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. हे जाणीव आहे, जाणीव. आणि जाणीव इथे स्थिर करायची, जाणीवच हे करायची, थांबवायची, जाणीव थांबवायची. वृत्ती स्थिर करणं म्हणजे जाणीव शांत करणं, आणि मग ते व्यापकतेकडे जात असतं. जाणीवेनं कुंठित केलेलं आहे, त्याला संकुचित केलेलं आहे. किती जरी जाणीव वृत्तीला फिरवित असली फार सगळीकडे तरी पण ती जाणीव त्या ठिकाणी एकतर व्यापून जावी त्या परमात्मा स्वरूपाला पूर्णपणे, म्हणजे नाही तर मग लीन होऊन जावी त्याच्यामध्ये. म्हणजे बिघडलेले ते जाणीवेने बिघडवलेले. वर्म ते एक आहे, काय वर्म? परमार्थाचं दृढ धरावा भाव,
भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. भाव धरा. पण तो भाव का राहत नाही तर त्याच्या पुढच्या चरणात सांगितलं, जाणीव नागवन लागून दी तो ठाव. कोण तिकडे जाऊ देत नाही? जाणीव. मग काय करा? मनोनी संग टाकी. कोणाचा संग टाकी? देवाचा नाही, जाणीवेचा. मनोनी संग टाकी सेवी अद्वैत भाव. त्या जाणीव टाकली की अद्वैत भावावर गेलाच तुम्ही. तुका म्हणे मागे संती हाची केला उपाव. मागील संतांनी हाच उपाय केला. नडवलंय कोणत्या गोष्टीनं? जाणीवेने नडवलेले. मला कळतं आणि मला कळतं ते दुसऱ्यांना कळत नाही, हा एक अहंकार आहे. आणि मला काय कळत नाही, हा काय अहंकार नाही का? आणि मला अहंकार नाही, हा काय अहंकार नाही काय? हा कळतो का आपल्याला? आपल्याला बिलकुल अहंकार नाही. हा अहंकारच बोलतोय, फसवतोय आपल्याला. अहंकारच आहे. त्याची वेगवेगळे रूप आहेत. राक्षस होऊन आपल्या पुढे आला तर आपण त्याला ओळखू. देवता म्हणून पुढे आले तर आपण त्याला ओळखू. पण राक्षस देवतेचं स्वरूप घेऊन येतो त्यावेळेला हनुमंतासारखे भक्त सुद्धा फसतात. तर तुमचं आपलं काय? लक्ष्मणाला शक्ती लागली इंद्रजिताची आणि सुषेण नावाच्या वैद्याकडे हनुमंतरायांनी सांगितलं की सुषेण वैद्य आहे लंकेमध्ये, त्याच्याकडे जा, आयुर्वेदाचे आर्य आहे. म्हणजे तेव्हा BHMS होतं, BAMS होतं. बरं आज नाही काही. बरं असं आहे नाही. बरं BAMS तेव्हा होत. आणि त्यांच्याकडे जा. आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी वल्ली आहे आणि तिला ओळखायचं चिन्ह सांगतो. तिथे ती द्रोणागिरी पर्वतावर आहे हिमालयामध्ये. आणि तिला ओळखायचं चिन्ह सांगतो की ती अंधारामध्ये लुकलुक करते. ती प्रकाश, असं लुकलुक प्रकाश तिचा. ती वल्ली घेऊन यायची. तिथे हनुमंतराच्या वेळेला निघाले. तिथे गेले बी. गेल्यानंतर तिथे हा कालनेमी नावाचा रावणाचा दोस्त होता, मित्र होता. त्याला सांगितलं हनुमंतरायाला परावृत्त करायचं. प्रवृत्त करणं म्हणजे उद्युक्त करणं आणि परावृत्त करणं म्हणजे दोन शब्दाचं फरक काय? प्रवृत्त करणं आणि परावृत्त करणं. प्रवृत्त करायचं नाही, परावृत्त करायचे, अडथळा आणायचा आहे. जा. तो गेला. गेल्यानंतर आता त्याने अशी माया टाकली की सगळीच झाडं लुकलुक करायला लावली. हनुमंतराय गोंधळले नाही. त्याने विचार केला की हे कोणीतरी कोणाची तरी माया आहे. त्याने बाकीचा विचारच करत बसला नाही. त्याने जे शेपटाचा वेढा टाकला द्रोणागिरीला, उचलला बळाने आणि हातावरती घेतला. 17 उड्डाणे हुंकार पदनी. त्या आरतीमध्ये सगळं अष्टसात्विक भावाचं वर्णन आहे बरं का. रामी रामदासा शक्तीचा बोध. शेवट म्हणलं की नाही त्या हनुमंतरायाच्या आरती. हे भूमंडळ सगळं असं डळमळून निघतं, असे त्या आरतीचा आशय आहे. त्याने लगेच ते उचललं आणि निघाला. कालनेमीने विचार केला आता इथे शारीरिक बळ किती दाखवलं तरी जमणार नाही, इथे युक्तीनं जावं लागेल, कपटानं जावं लागेल. त्याने कपट केलं. तो बनला रामायणाचार्य बनला. 50 एकर मध्ये मंडप पडलाय. कोण बनला मंडप? कोण बनला? तोच बनला. स्वप्नात जसं आपण हे सगळं बनतो का नाही तसं त्यांना विद्या येते काही. त्या विद्याच्या योगाने मंडप तो बनला. तिथले सगळं माईक वगैरे सगळ्या गोष्टी तो त्यांनी त्याचं रूप धारण केलं. आणि रामायणाचार्य तोच बनला. स्टेज बी तोच बनला. आणि रामायणाचार्य बनून बसून लागलं केलं भजन सुरुवात त्यांनी. श्रीराम जय राम जय जय राम. आणि हनुमंतरावरून जात असताना त्याचं प्रभूचं भजन चाललंय, त्याच्या उपास्य दैवताचं भजन चाललंय. त्याला कसं राहावेल हो? म्हणले जाऊ, अजून टाइम आहे. इथून काय आपण आता एक अर्ध्या तासात जाणार म्हणे सुवेळाच्या पर्वतावर लंकेवरती. तोपर्यंत थोडी कथा ऐकून जाऊ म्हणून द्रोणागिरी बाजूला ठेवला आणि तिथं जाऊन बसले. तल्लीन झाले त्या कथेमध्ये, एकरूप होऊन गेले. आणि आता प्रभू रामचंद्रांच्या इकडे लक्षात आलं वेळ होत आलेली आहे. सूर्योदयापर्यंतची वनस्पती ती वल्ली गेली पाहिजे, नाही तर काय होईल? लक्ष्मणाचा प्राण जाईल. तेवढ्या वेळात जायला पाहिजे.
लक्षामध्ये अंतर्मुख होऊन विचार केला आणि पाहिलं त्यावेळेला त्यांच्या चितपटलावरती हे सगळं चितपटलावर दिसलं. त्याची विद्या आहे, ती शिकावी लागते. जसं शंकराचार्यांनी काही हृदयसिद्धी, दूरभाष, दूरश्रवण सिद्धी, परकाया सिद्धी शिकले, तशी ती एक विद्या आहे. मग त्या ठिकाणी ज्या वेळेला हा याने रामायणाच्या कथेला त्या ठिकाणी सुरुवात केली, आपलं प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं की कालनेमीनं कपटाने थांबवलेले आहे हनुमंतरायाला, आणि जोपर्यंत कथा चालू आहे तोपर्यंत तरी ती वृत्तीवर येऊ शकणार नाही, आणि मग गोंधळ उडेल ती सगळा. म्हणून त्यांनी प्रेरणा दिली तिथून. कुठून? किती अंतरावरून? सुवेळाचळ पर्वत कुणीकडं, आणि हे इकडं मथुरेकडं, इकडंच वृंदावनाकडं. तिथून प्रेरणा दिली. अवस्था कुठून आवरली? सामर्थ्य पहा ना त्यांचं आवरायचं. माझा जीवनातला अनुभव सांगतो, नाही तर तुम्हाला आम्ही सांगतो की कीर्तन प्रवचनातून आपले अनुभव सांगा, आणि मी 7 दिवसापर्यंत माझा काय अनुभव सांगितला नाही तर मला तुम्हाला सांगायचा अधिकार पोचत नाही. ड्युटीवरून संध्याकाळी आल्यानंतर 6 वाजता 6:30 वाजता हातपाय धुवायचे, आपला हरिपाठ करा म्हणायचा आणि चिंतन करायचं थोडा वेळ, तासभर. असं नित्यनेम चालू असताना त्यावेळेला पतंजल योगदर्शन म्हणून माझ्या वाचनामध्ये आला ग्रंथ, आणि त्याच्यामध्ये षण्मुखी मुद्रा लावली. आता मी ती सांगणार नाही, दाखवणार नाही, का तर तुम्ही उद्योग कराल तो म्हणून. ते करायची नाही, मी केली, ती वाचण्यानुसार केली. आणि केल्यानंतर त्याच्यामध्ये कानाचे द्वार, नेत्राचे द्वार, नाकपुड्या, तोंड हे बंद करणारी हाताने ती मुद्रा आहे. आणि त्या ठिकाणी जी वृत्ती लागून गेली चिंतनामध्ये, तर शरीराची कंडिशन अशी झाली, प्रेतरूप झाला, पण प्राणवृत्ती लीन झाली, काहीच नाही, डेड केस अशा पद्धतीने. आता घरातले सगळे अनुग्रहित आहे, त्यामुळे कोणी घाबरलं नाही. पण किती वेळ? तासभर झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, मग मात्र गडबडले. कारण एवढ्या वेळ कुठं अवस्था असते का? त्याच्यानंतर फार रात्रीची 11 वाजली, मग मात्र गडबडले. आमचे बंधुरात आणि आपले दुसरे एक साधक होते, त्यांनी म्हणले आता आपल्याला जायला पाहिजे. पण आता जायचं कसं? कारण 11ची लोकल जी तिकडे कसाऱ्याला जाणारी ती निघून गेलेली आहे, आणि मग आता जायचं कसं? सकाळी जाऊ म्हणले. पहिली लोकल असते 5 वाजता, 8 वाजता जाते घोटीला. आणि सकाळच्या लोकांनी हे आम्ही तसे तोपर्यंत त्या कंडिशनमध्येच, त्या स्थितीमध्येच. आणि तिथे गेल्यानंतर काय केलं, बाबा बाहेर पडायलाच जर काही 1-5 मिनिटाचा फरक झाला असता, तर त्यावेळेला लँडलाईनची सुद्धा फोन नव्हते, तर मोबाईल कुठून? तर बाबा कुठे गेले तर कोणाला माहिती पडलं नसतं. आणि आम्ही बी आज तुमच्या या सत्संगतीला नसतोच आज. मग तिथे गेलं, त्यांनी सांगितल्यावर म्हणले काय झालं? म्हणले असं असं झालं. ठीक आहे. बाबांनी त्या क्षणाला बरोबर 8 वाजले होते, नंतर वेळ टॅली केली, तर त्यावेळेला एक क्षणाकरता फक्त तिथे डोळे मिटले होते, आणि त्यावेळेला मी इकडे वृत्तीवर आलो होतो. किती अंतर आहे? घोटीचा अंतर आणि घाटकोपरचं इकडचं अंतर किती आहे? रेल्वेने जायचं म्हटलं तरी कसाऱ्याला जायला 1.5-2 तास लागतात रेल्वेने, आणि तिथून पुढे असं जरा की 1 तास. एवढ्या अंतरावरून कंट्रोल केली होती ती गोष्ट. पहा महात्मा काय असतो, अधिकार काय असतो, सामर्थ्य काय असतं. आणि एखाद्याची अवस्था झाली तर आम्ही त्याच्या बोकाटी बसवतो 2-2, 4-4 जण. आमचं सामर्थ्य, बाळाचं शारीरिक सामर्थ्य काय लागतं, काय संकल्प सिद्धी काय किती तीव्र आहे, कुठून कंट्रोल केली? हा. आणि त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचं हे लक्षण त्यांच्यामध्ये होतं. अनेक लक्षणं, अवताराची अनेक लक्षणं त्या महात्म्यामध्ये होती. जी राम आणि कृष्णाची मध्ये होती ती सर्व लक्षणं होती. सर्वज्ञता ज्याला म्हणतात ईश्वराची, ती सर्व लक्षणं त्यांच्यामध्ये होती. हनुमंतरायांना त्या ठिकाणी तिथून प्रेरित केलं, वृत्तीवर आले, आणि मग अरे वाचली की ती पाहिलं, अरे आता तर अरुणोदय होण्याची वेळ आली. उठा अरुणोदय, प्रकाश झाला. मग त्या पद्धतीने झटकन उठले आणि आपल्या तो पर्वत उचलला, निघाले. आणि मग मात्र कालनेमीने काय केलं की आपलं खरं रूप प्रगट केलं. म्हणजे आता मात्र काही खरं नाही.
आणि मग त्याच्यामध्ये एका बुक्कीत बसवला त्याला आणि तिथपर्यंत गेले. मला सांगायचं आहे की आवरण नावाचा जो दोष आहे तो गेल्यानंतर आपला चाललेला विषयाकडे या की कोणत्याही प्रकारे त्याला आता अंतरंग बहिरंग साधन राहिले नाही, तो काय झाला तद्रूप होतोय. लगेच कथा ऐकतानाही तीच एकाग्रता साधतोय, एकात्मता साधतोय, जे चिंतनात साधतोय. कीर्तन ऐकताना तीच एकाग्रता साधतोय, भजन करता नाही चालताना तो त्या अनुसंधानात एकाग्र आहे. हातातलं कोणतंही काम करताना सुद्धा तो त्या तल्लीनतेमध्ये, याला अखंडता म्हणतात. प्रत्येक काम करताना तो एवढ्या पद्धतीने करतोय की त्यात त्रुटी नसली पाहिजे. चालताना, बोलताना, बसताना, उठताना एवढा आलं. विवेक म्हणजे काही साधारण गोष्ट नाही. एक सुविचारामध्ये एवढं सामर्थ्य आहे, सुविचार ज्याला म्हणतो ना, तो एवढा आनंदित बनवतो आपल्याला. आणि विवेकामध्ये सुविचाराच्या एक कोट्यावश आपला सुविचारामध्ये विवेकाच्या एक कोट्यावर सुद्धा भाग नाही, तर एवढा आनंद देतो सुविचार. तर विवेकाचं सामर्थ्य कसे असेल कळण्याकरता म्हणून सांगतो. आता मी तुमच्याशी तन्मय आहे, एकरूप आहे हे विषय सांगण्याशी. आणि तेवढ्या वेळामध्ये वरचा पंखा पडणारा आणि तो माझ्या डोक्यावर पडणार आहे. माझ्या सर्वांगात विवेक जर त्या ठिकाणी ते तत्व जागृत जर असेल तर त्यावेळेला त्या क्षणाला मी बाजूला झालेला असेल. सर्वांगात विवेक त्या ठिकाणी प्रेरित झाला. डोळ्याचं काम आहे पाहणं, कानाचं काम आहे ऐकणं. त्या इंद्रियांची ती कार्य दुसरी इंद्रिय करू लागतात, याला विवेक म्हणतात. व्याख्या सांगायला काय आम्हाला, परंतु प्रत्यक्षात मात्र विवेकाचं स्वरूप अनुभवातून सांगायचं जर झालं तर ते असं आहे की माझ्या सर्वांगाच्या वेळेला त्या क्षणाला, ज्या क्षणाला विवेक असेल तर सर्वांगाला डोळे फुटतात, डोक्याला दिसू लागतं, कानाला ऐकायचा धर्म आहे तर कानाला दिसू लागतं, डोळ्याला ऐकू येऊ लागतं. ते इंद्रिय धर्म सोडून दुसऱ्या इंद्रिय व्यापकता आली ना त्या ठिकाणी. अतिंद्रियता म्हणतात याला. काय म्हणतात? विवेकाने अतिंद्रियता प्राप्त होते. एरवी त्या परमात्म्याला जाणायला इंद्रिय सक्षम नाही, सक्षमच नाही. मग हे अतिंद्रियता प्राप्त झाल्यानंतरच तो आनंद जो टिकणारा जो अखंडता सदा म्हणतात त्याला, ती त्या वेळेला येते अतिंद्रियता प्राप्त झाल्यानं. एरवी अखंडतेकडे जाणं क्रियेने शक्य नाही. विवेकाच्या माध्यमामधूनच संत खंत व्यक्त करायची की भाव निर्माण होतो सर्वांच्या ठिकाणी, साधकांच्या ठिकाणी. नामाच्या योगानं पहिलं जे साधन आहे अनुग्रहाचं ते भाव निर्मितीचं साधन आहे. परंतु विवेक निर्मितीचं साधन जे आहे ना ते दुसरं साधन आहे. प्रबोध हे विवेक निर्मितीला. आणि विवेक निर्माण झाला की मग तुमचा सद्गुरू सतत तुमच्या बरोबर. प्रत्येक वस्तूतून बोधच पुरू लागतो तुम्हाला. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्पर. चालू मधलंच निरीक्षण करून बाबा दृष्टांतातून सिद्धांत सांगायचे. किती सोप्या भाषेमध्ये बाबा. कसा अमृतानुभव आहे, कसं वेदांत आहे बाबांचा पाच जाता पाईपलाईन ही मोठी पाण्याची पाईपलाईन, मोठी लोखंडी, इंग्रजाच्या काळात वैतरण्यावरून मुंबईला आलेली. आणि ती पाईपलाईनच्या कडेने आम्ही जात असताना बाबा म्हणले, पोपटराव हे जे पाणी येतं ना हे आमच्याकडून येतं बरं का तुम्हाला. म्हणलं बाबा लक्षात आहे माझ्या, विसरणार नाही, तुमच्याच पाण्यावर आम्ही जगतो. नाही पाणी आमचं नाही म्हणले, आमच्याकडून येतं पण पाणी तुमचंच आहे म्हणले. बघा बरं का वेदांत. तुमचे हे जे पाणी आहे समुद्र खाडीने हे पाणी जे समुद्र दिसतं ना याची वाफ होते आणि ते ढगाच्या माध्यमातून तिकडे जाताना वरती पडतं आमच्याकडे. मग त्या धरणातून मग तुम्हाला येते ह्या पाईपलाईनद्वारे. पाणी तुमचंच आहे, आम्ही फक्त फिल्टर करून देतो. काय म्हणले? आम्ही काय करून देतो? फिल्टर. म्हणलं बरोबर बाबा, आमच्या लक्षात आहे. मग आता ते दुसरं पहा एक सूत्र त्यांचं की आपण सकाळच्या वेळेला बहिर्दिशेला जातो. किती कसं सांगायचे ते पहा. म्हणजे सकाळी जे पहाटे अंधारात जातात ते जवळच जातात, पण उशिरा उठलेले जे असतात ना ते लांब जातात आणि असे नाक दाबत जातात. आता तू कशाला निघालाय आणि तुझ्या पोटात काय आणि तू कशाला निघालाय, काय नाक दाबतो? विक्रोळीला राहतो ते वैकुंठवासी झंझणी बाबा. तर त्या गल्लीतून मटण मच्छीच्या गल्लीतून आम्हाला त्यांच्याकडे जावं लागायचं बाबांना नामाला.
तर आम्ही नवीन माळकरी झालेलो, ते काय विचारायचं नव्याचं सगळं कसं असतं ते, हा जसं काय विचारूच नका. फार असं नामदाम ते हे करू बाबा, काय नाही, काही परिणामच नाही त्यांच्यावरती सर. आणि मला परत वरिष्ठ म्हणतात की कबीर महाराजांचं घर सुद्धा या चाळीला होतं. काय नाक दाबायचे त्याच्यामध्ये, नाक काय दाबायचे. बाद निश्चय कसा होता बघा ना, श्वास घेत असताना दुर्गंध येत असताना सुद्धा त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम अंतःकरण वृत्तीवर होऊ दिला नाही, झालाच नाही. याला महात्म्य म्हणतात. आणि आपल्यालाही तसाच उपदेश केला. मग म्हणे नाक दाबता. मग आता मी तुम्हाला असं विचारतो, जेवायला बसताना तुम्ही श्लोक म्हणता उदर भरण होय, आपलं अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणता की नाही. मग बाहेर असताना ते परब्रह्म आहे आणि त्याची विष्ठा तयार झाली तर त्याचं नाक दाबता. म्हणजे बाहेर असताना बरोबर का आदर आहे, अन्नाबद्दल आदर आहे खाताना, आणि नंतर विष्ठेबद्दल अनादर आहे. पण पोटामध्ये आता अन्नही नाही आणि विष्ठाही नाही, अशा मध्यम स्थितीमध्ये आहे. त्याच्याबद्दल आदर आहे का अनादर आहे, बोला म्हणजे. बरोबर का केवढा मोठा वेदांत आहे. तिथे आदर बी नाही ना अनादर बी नाही ना, पोटातल्या बद्दल आदर बी नाही ना अनादर बी नाही. आणि हेच वासुदेवामध्ये सांगितलं नाथ महाराजांनी. आणि ह्या वासुदेवाचं चांगलं चिंतन करा, महात्म्यांकडून समजून घ्या हा नीट वासुदेव. मग अखंडतेकडं का जात नाही त्याची संपूर्ण प्रक्रिया या वासुदेवात आहे. कारण आमची स्थिती जी आहे अष्टसात्विक भाव फक्त चिंतनापुरतीच का राहते, त्याच्या पुढे अखंडतेकडे का जात नाही, ती स्थिती ह्या वासुदेवामध्ये आलेली आहे. तुमचं वृत्ती ज्या वेळेला अशी होईल, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, आणि निर्देश केला धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सतत त्याच नामस्मरण होईल. कोणाचं, ज्याला सुख दुःख काय झालं, प्रतिबंध काय आहेत बरोबर का अखंडतेकडे जाण्याचे, सगळे त्या वासुदेवात आले. वृत्तीमध्ये सापेक्ष भाव आहे तुमच्या, आणि ब्रह्म तर निरपेक्ष व्यापक आहे. ब्रह्म कसं आहे, मग तुम्हाला तसं निरपेक्ष व्यापक वृत्ती करावी लागेल ना. मग सुख दुःख समान झाल्याशिवाय निरपेक्ष वृत्ती होईल का, नाही होणार. जे जे कर्मापासून सुख दुःख निर्माण होणार आहेत त्याचा काहीच परिणाम वृत्तीवर नाही झाला पाहिजे. सुखाचे काही गोष्ट प्रसंग आले तर त्याने हुरळून जाता कामाचं नाही, दुःखाचे प्रसंग आले तरी त्याने खचून जाता कामाचं नाही. एक गरीब शिष्य होता आणि एक श्रीमंत शिष्य होता, पण दोघांनाही बोधवाक्य एकच दिलं होतं महात्म्याने, ए भी दिन चले जाएंगे. आणि घरामध्ये लावून ठेवलं होतं ते वाक्य त्यांनी, त्याचं तो बोधवाक्य म्हणून. श्रीमंत माणसाला उपदेश होता, फुगू नको, ये भी दिन चले जाएंगे, ध्यानात ठेव हे बी दिवस राहणार नाहीत, फुगू नको संपत्तीच्या बळाने. आणि गरीबाला बी तेच बोधवाक्य होतं, घाबरू नको, ये भी दिन चले जाएंगे, तू काय गरीब राहणार नाही, कधीतरी बदलतील, सारखाच बोध होता. तर सुख दुःख ज्यांचं समान झालं, वृत्तीचं साम्यत्व साधायचंय ना आपल्याला. आपली वृत्ती समान आहे, विषम आहे. अनुकूल झालं की सुखी होते, प्रतिकूल झालं का दुःखी होते. पण परमात्मा कसा आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, असा आहे परमात्मा. तेथे माझी हरिवृत्ती राहावं म्हणलेले, मला बी तसं कर, मग दर्शन घडेल तुम्हाला त्याचं, अन्यथा घडणारच नाही इतर कोणत्याही प्रकाराने. तू कसा आहे, समचरण दृष्टी विटेवर असा आहेस तू. आणि तेथे माझी हरिवृत्ती राहावं म्हणजे माझंही अंतःकरण सम कर. मग सुख दुःख समान ज्याच्या वृत्तीमध्ये झालं, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, प्रत्येकाबद्दल दया अंतःकरणामध्ये निर्माण झाली. माझा जसा आत्मा आहे, माझा जसं त्या ठिकाणी परिणाम माझ्यावर होतो तर यांच्यावर बी सुख दुःखाचा होत असेल, किंवा मला जसं सुख दुःख नाही तसे यांना बी होऊ नये, ती बी माझ्या या वृत्तीवर यावे, याला कृपाळूपणा म्हणतात. माझ्यासारखीच त्यांनाही बी प्राप्त व्हावं. परमात्म्यासारखं स्वरूप मला जसं समत्वाने अनुभवाला आलं तसं यांनाही प्राप्त व्हावं, अशी वृत्ती ज्याची आहे त्याला ते साधन अखंड होत असतं. आणि ज्ञानाचा उद्बोध
ज्ञान वृत्ती अशी सारखी अखंड तैलधारवत वृत्ती त्याची असते. काकड आरतीच्या अभंगामध्ये आले, धार अखंडित ओघ चालियला नित्य, सारखी नाभिस्थानापासून इथपर्यंत अशी अखंड. आणि तेजाकार बी दिसते कधी कधी ती वृत्ती, तेजाकार बी दिसते बरं का, अशी वीज चमकल्यासारखी. आणि अनुसंधानात्मक अखंड ते चालू असल्याचा सुद्धा भाव तयार होऊन त्याच्यामध्ये तो एकरूप होऊन जातो. प्रबोधाच्या चिंतनाने येणारा अनुभव या एकाकारवरती झाली सातत्य, अखंडता, ज्ञानाचा उद्बोध आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ. पाण्यावरती कल्लोळ निर्माण होतात, लाटाच्या लाटा निर्माण होतात, हे पाण्याचं स्वरूप आहे. आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ म्हटलेलं आहे त्याने. त्याची भक्ती कशी येते, गायनाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे, अलौकिक परमार्थ आहे तो. आम्ही जसे ही पावलीन हे तसं नाही तो गात नाचत ते तालामध्ये. ते पखवादाचे छंद आहे तुमचं चाललंय रोजचं, ते करू नका असा निषेध नाही करत बरं का, नीट समजून घ्या. परमार्थ अलौकिक परमार्थ कसा आहे आणि लौकिक परमार्थ कसा आहे, हे लौकिकातलं झालं नाचणं, ते पखवादाचे छंद असतं लौकिकातलं. आणि ते नामाच्या योगानं जे नाचणे आहे ना ते आपुलिया छंदे. मग त्याची उडी पुढं पडणं काय होईन, 2-4 जणांना पार ही बी करेल पारतो, अशी ती स्थिती आहे. हे कोणाला जमत नाही. जे परमात्म्याचे भक्त आहेत त्यांच्यात तो भक्तिभाव स्फुरलेला आहे, त्यांनाच ती गोष्ट जमते. मग ज्या वेळेला शुक आणि सारंग नावाची दोन रावणाचे सेनापती, आणि त्यांना सांगितलं जा अंदाज घेऊन या, सुवेळचर पर्वतावरती प्रभू रामचंद्रांचं सैन्य आलेलं आहे, त्यांनी कोणता युव रचलेला आहे, किती सैन्य आहे, काय तयारी आहे बघून या. आता ते जर त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये जर गेले असते, मूळ स्वरूप म्हणजे त्यांचं मूळ स्वरूप हा शब्द वापरणं योग्य ठरणार नाही, पण ते जर त्या आहे त्या रूपामध्ये, स्वरूपही नाही आहे त्या रूपात गेले असते तर त्यांना यांनी जिवंत ठेवलं नसतं वानरांनी सैन्याने. मग ते रूप पालटून गेले, जसा काल्या नेहमी रामायणाचार्य बनला. आपल्या पुढं रामायणाचार्य सगळे असेच येतात कालनेमीसाठी. 5 लाख यांच्या बापाची पेंडे, लाजाय वाटायला पाहिजे त्यांना. आणि वर म्हणतात आमच्या गावाला रामाचं मंदिर, अजून नाही रामाचं मंदिर. आम्ही तिथे गेलो, पाहिलं, विचारलं, तिथल्या लोकांना शिव्या देत होते, म्हणजे लुटतंय समाजाला, आमच्या गावामध्ये अजून त्यांनी मंदिरही नाही, काहीच नाही. आणि इकडे लोकांना सांगायचं, आणि एकीकडे सांगायचं आम्ही संस्थेतल्या मुलांना माधुकरी देतो, सणावाराला कधीतरी द्यायची आणि त्या नावाखाली लुटायचं. 7-7, 8-8 कोटीचे भ्रष्टाचार करतात आणि लोकांच्या भावनेचा फायदा घेऊन काही बी करतात. पोटासाठी सोंग, तेथे कायचा पांडुरंग. आणि दाखवायचं तर नाही, मात्र पोट चाललंय सगळं पोटा करतात, पण दाखवायचं नाही. नाही नाही, आपला 1 रुपया संबंध नाही. तुझ्याकडे पाहून लोकांनी दिले, ते तुझा असून त्याचं सगळं तुझ्या कंट्रोल मध्ये पाहिजे. भाऊ कोणाच्या कंट्रोल मध्ये पाहिजे, दुसऱ्यावर संपवलं कसं, तो सुटन मोकळा होईल आणि तू अडकशील. जे काय विषय चालला होता आपला, शुक आणि सारंग त्या ठिकाणी आले सेनापती रावणाची. ते कसे आले माहितीये का, ते रूप बदली करून आले, वानर बनवून आले. वानर यांच्यातल्या वानर आता एवढे 18 अब्ज 18 पद्म नाही, 18 अक्षरी इकडं महाभारतात नाही, 18 पद्मे वानर करती भूभुकारात आरतीमध्ये. मग त्या 18 पद्म वानरांमध्ये मिसळून गेले त्यांच्यासारखे. काय गंधाचं तुम्ही पर्यंत टिळा असला मस्त पैकी, कोणचे 1 सिग्नल, कोणचे 2 सिग्नल, भंडारा असला का 3 सिग्नल, पिवळा बी, आणि मोठमोठ्या मनेच्या माळा झाला. वारकरी वारकरी हा बाह्य रंग झाला. पंढरपूरला जायचं तरी वारकरी बनून जातो गोवराय सांगता, असं नका जाऊ. होय होय वारकरी, मग पाय पाय रे पंढरी. आणि वारकरीचं लक्षण काय, हे काय असं हे सॉंग झालं बाहेरचं वारकऱ्याचं, हे सॉंग झालं. अंतरंगाने वारकरी पाहिजे. तुका म्हणे लक्ष लक्षून अंतरी, तोच वारकरी पंढरीचा.
इथली पहिली वारकरी व्हायचं तर काय आहे, पंढरीनाथ महा विठ्ठल आत्मसाक्षात्कार करून घ्या, जीवब्रह्माचं ऐक्य करून घ्या आणि मग ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद लुटण्याकरता वारीमध्ये सहभागी व्हा. तर आपला हा शुक सारण जो आहे त्याचा विषय कशा करता सांगतो की मग दुपारचा संध्याकाळच्या टायमिंगचा नाश्ता चाललो होता, झाला आणि त्याच्यानंतर थोडस खेळायला सोडलं त्यांना. खेळायला माकडांना वारणाऱ्यांना जाता थोडस, कारण माकडांना एका जागेवर बसवायचं म्हणजे अवघड काम असतं, हे की नाही. माकडांना एका जागेवर बसवायचं म्हणजे काय बसणार हो एका जागेवर, इकडे पाय करतील तिकडे पाय करतील माकडं, त्याची टोपी उडवतील त्याची उडवतील, त्याला चिमटा घेतील, एखादं झोप पडत मधी. सोपं नाही ना, त्यांची काही चूक नाही, माकडं येत नाही अजून. आणि मग त्या पद्धतीनं तिला खेळायला लागले तर कोण असं उलट्या अशा उड्या मारायचं, चक्री उड्या अशा 2-2, 3-3, कोण इकडून त्या झाडावरून त्या झाडावर. यांना जरा थोडस राक्षसी वृत्तीने जमायचं, पण ते राक्षसी वृत्तीनं कसं इकडून तिकडं उड्या लांब मारायचे. पण ते चक्री उड्या म्हणलं ना त्या काही त्यांना जमत नव्हत्या. लगेच हनुमंतरायांनी पकडलं, हा हे आपल्यातले दिसत नाही, पाकवादाचे छंदे नाचणारे आपुलिया छंदे नाचणारे नाहीत, लगेच ओळखता येतं आपुलिया छंदे पाकवादाचे छंदे कोण आहे. आणि लगेच प्रभू पुढे हजर केले. आपला विषय चालला होता सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, अखंडतेकडे जायचंय ना. ज्ञानाचा उद्बोध आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ. गायनाचे एवढे आपली छंदे, भक्ती प्रेमाचा कल्लोळ आहे, कल्लोळ. त्याची लक्षणं वरती, त्याची लक्षणं आहे. एकनाथी भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 40वा श्लोक पहा, लिहून घ्या पाहिजे तर घरी गेल्यावर पहा, लिहा सगळ्यांनी लिहून घ्या. एकनाथी भागवत 2रा अध्याय 40वा श्लोक. तिसरा अध्याय त्यांचाच भागवताचा, एकनाथी भागवताचं बरं, नाही तर श्रीमद भागवत पहा. आनंद बाबांनी खोटं सांगितलं, बरोबर नाही सांगितलं मला. तर त्याचा 31 आणि 32वा 3ऱ्या अध्यायाचा, आणि अध्याय 14वा 22-23 2 श्लोक. 23वा आहे विशेषत्वाने, 22-23 वाचा काही हरकत नाही. 22 साधन म्हणून विचार आहे तो. आणि मग ही अवस्था आहे जी तुम्ही अनुभवता ना, हे अष्टसात्विक भाव, त्याचं पुरेपूर वर्णन आहे ज्ञानेश्वरी मध्ये 9व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. ज्ञानेश्वरी लिहा ना, लिहिला ज्ञानेश्वरीचं लिहा ना. ज्ञानेश्वरी अध्याय, हा पुन्हा सांगतो ऐका. एकनाथी भागवत 2रा अध्याय 40वा श्लोक, 3रा अध्याय 31-32वा श्लोक, आणि 14व्या अध्यायामध्ये ते 22-23वा श्लोक. लिहिलं का सगळ्यांनी? आता लिहा ज्ञानेश्वरी अध्याय 9वा शेवटचा श्लोक, त्याच्या पुढे लिहा ते संजयाची अवस्था. ती संजयाची अवस्था आहे. लिहिलं? ज्ञानेश्वरी अध्याय 9वा शेवटचा श्लोक, संजयाची अवस्था. जे तुमच्या ह्या अवस्था होतात ना, हा म्हणजे शास्त्र पाहिला की आपला परमार्थ माऊली ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. अच्छा नुसता आमच्या गुरूंनी सांगितलं म्हणून माना असं नाही सांगायचं. म्हणा हे बघ, ज्याला ते मान्य नसतं, ज्ञानोबारायांना मानतोस ना, तुकोबारायांना मानतो ना, एकनाथ महाराजांना मानतो ना, मग बघ हे आता लिहिला शेवटचा 9वा अध्याय शेवटचा श्लोक. 11वा अध्याय ज्ञानेश्वरीतला 11वा अध्याय 14वा श्लोक. ततस्स विस्मयाविष्टो रुष्टरोमा धनंजय, ही हा श्लोक आहे, ते अर्जुनाची अवस्था आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये 2-3 ठिकाणी, आता त्याचा क्रम मला नाही सांगता यायचा. मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्त राजू. अर्जुनाला आलिंगन दिलं दोन्ही पाया पसरून. मग अष्टसात्विक भावाची मांदी. 8वा अष्टसात्विक भावाची मांदी. कृष्णांगी अर्जुना आदी. कृष्णांगी अर्जुना आदी न समातसे परिबुद्धी सावरोनी देवे. म्हणजे कृष्णाच्या अंगी अर्जुनाची अवस्था व्हायच्या अगोदर कृष्णाचीच अवस्था झाली.
आणि त्याला ती आवरे ना, पण त्यांनी बुद्धीनं धैर्यानं आवरून धरून, आवरून का धरायची मला सांगा? आवरून का धरायची? होऊन द्यायची ना. आवरून धरत नाही म्हणूनच विवेक निर्माण होत नाही. हे वर्म आहे महात्म्यांच्या मुखातून सांगतो आले. आवरून धरल्यावर काय निर्माण होतो? आणि भाव निर्माण झाला ना, तो भाव मग विस्तारित होतो तुमच्या प्रकृतीमध्ये आणि विवेकावर येता तुम्ही. सावधान, डोळे उघड डोळा ठेवून चिंतन आहे प्रबोधाचं. बाबांनी मग त्याविषयी सांगितलं, अनुग्रहाचं डोळे मिटून चिंतन आहे. तर प्रबोधाच्या नंतर उघड डोळे ठेवून चिंतन आहे. विवेक निर्माण व्हायचा असेल तर तुम्हाला मग त्यांच्या मुखातलं लोणचं जसं मुरल्यानंतर गोड लागतं, तशी ही अवस्था मुरल्यानंतर विवेक निर्माण होणार आहे. शास्त्र कृपा होणार आहे. याची रहस्य कळणार आहे तुम्हाला. भाव विस्तारला, आता कमी नाही झाला. तो भाव निर्माण झाला होता तो कमी नाही झाला. आता सहस्थितीवर गेला. विवेकानंद सहस्थिती नुसतं अंतःकरणामध्ये सद्गुरूचं स्मरण केलं तरी त्याला ते प्रेम लगेच दाटून येतं. साधे उपकार नाही येत त्यांचे. अशा सहस्थितीवर येतो. त्याला नाम घ्यावं लागेल, नाही त्यांचं भजन करावं लागत किंवा काही नाही करता येत नाही का? त्याच्याशी तो तन्मय झाला, एकरूप झाला. आवडण्यातला फायदा सांगितला आणि दाखवायचा असेल लोकांना प्रदर्शन तर मग चालू द्या तुमच्या मनाने. मी त्याचा निषेध करत नाही. 10 वेळेला आम्हाला ते वाक्य वापरावं लागतं, कारण गैरसमज करणारे लय असतात. बघा बघा बघा, हे महाराजांना ते आवडत नाही अष्टसात्विक असे बोलणारे. आम्ही जर म्हणलं ना, राम आणि कृष्णाला सुद्धा गुरु करून हे साधन करावं लागलं. राम नाम तो सबको एक हे. आणि नंतर कीर्तन संपल्यानंतर चालले का त्यांच्या चर्चा चालतात. तोंडावरती तर बोलणार नाही. माग राजालाही नाव ठेवतात. म्हणतात हा काय कीर्तन केलं महाराजांनी, पण ते रामावर कृष्णा याच्यावर टीका केली. एवढे भावड्या ठिकाणी रामकृष्णावर टीका करायला का? रामकृष्ण आम्हाला मान्य नाहीत का काय? आणि त्यांनी केलेलं साधन तुम्ही करा ना म्हणून ते बरं आम्ही असू कदाचित तुम्हाला तसं बोलणार आहे. पण ज्यांनी दोहा बनवला ते तर नाही ना तसं. त्यांचा तर उद्देश नसेल ना तसा. राम नाम तो सबको एक हे कबीर महाराजांचा. राम भक्त आहेत कबीर महाराज. यांचं डोकं पोचत नाही हो तिथपर्यंत. तुम्ही तत्वज्ञान सांगताय, किती सोप्या भाषेमध्ये करून सांगताय. जे संतांना अभिप्रेत आहे त्याला धरून सांगताय. श्रीपाद बाबाला अनुलक्षून आहे ते सांगताय. आणि आमच्यातल्याच एखाद्या अधिकाऱ्याला ते जमत नाही आणि त्याचा लौकिक आणि मोठेपणा कमी व्हायला लागला. मग तू शिक ना तिथे पायाजवळ बसून. तुझा लौकिक त्याच्यापेक्षा मोठा वाढेल ना निश्चित. पण नाही ना, कमीपणा घ्यायचा नाही आणि ताठरपणाने मिरवायचं. आणि मग आम्हाला जमत नाही मग कोल्याला दृष्टी आंबट याने म्हणायचं बाबाने पुढं वेदांत सांगितलं. अरे वेदांत सोडून एकही वाक्य बोलले नाही बाबा. वेदांत नाही सांगितलं ना. मग तुला जे महावाक्य दिलेले हे वेदातले हे तरी मग लक्षात आहे का? जे नाम दिले ते कशातले? 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आता क्रमाने नाही सांगत, पण अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी महावाक्य असे 4 प्रकार आहेत. आणि ते लिहून घेऊ नका. आणि लिहून घेतले तरी काय हरकत नाही. लिहून घेतले आणि त्याचा जप करत बसाल ना बरोबर जाऊन तर नाही अनुभव आहे ना. जे 4 महावाक्य सांगितले की नाही तुम्हाला, ते लिहून घेतले जाऊन तुम्ही जर जप करत बसला तर अनुभव येणार नाही. कारण ते वाच्यार्थ आहे त्याचा. शास्त्रांनी तो वाच्यार्थाने सांगितलाय. मी ब्रह्म आहे असा त्याचा 4 अर्थ आहे. एकाचा आहे ते ब्रह्मत्व आहे आणि बाकीच्यांचा मिळून म्हणजे ते ब्रह्म मी आहे. त्यांनी म्हणायचं तत्वमसी ना, मी म्हणायचं अहम ब्रह्मास्मी. असा त्याचा मतितार्थ आहे, लक्षार्थ आहे. तो लक्षार्थ घ्यावा लागतो. ते लक्षार्थाचं नाम मात्र गुह्य आहे. ते सगळ्यांना नाही. हे लक्षार्थ आहे आणि वाच्यार्थ आहे. आणि त्याचा लक्षार्थ जो आहे तो परंपरेनं लिहून ठेवलेला नाही. आणि शिवाय पुढच्यांना सांगितलं हे जे प्रगट करायचं नाही. मुक्ताबाईंना बाबा खूप सुंदर चिंतनाला घेण्यासारखा विषय बघा. साधन मार्गी करता मुक्ताबाईंना माऊली ज्ञानोबारायांनी 18 अभंगाची सनद दिली. जागीरदारी सनदचा अर्थ काय? जागीरदारी. आणि त्या 18 अभंगामध्ये 10व्या अभंगामध्ये असं आलेले ओम तोची ब्रह्म, नीट ऐका, सोहम तोची शिव, या दोहींची लाघव करी ग बाई. म्हणजे त्याला एक कर. लाघव करणं म्हणजे एकत्रित करणं. काय एक करायचं सांगितलं? ओम तोची
आणि सोम त्वची शिव याला तर लाघव कर. मग ऐक्य झाल्यावर उठेल बंबाळा रवी शशी कळा लोपलिया. त्याचं ऐक्य झालं ना लाघव केल्यानंतर असा करोडो सूर्यांचं तेज जसं निर्माण होतं तसं तुझ्या अंतरंगामध्ये तयार होईल. इथे आहे बी आता पहा तुम्हाला दाखवतो मी ते. हे पहा असं बघा इथे नजर ठेवायची इथे ना असं इथं हलवायचं. इकडे बघा माझ्याकडे बघा बघा काय दिसतंय. करा बरं लगेच केलं तरी चालेल. आपलं परमार्थ संतांचा आज आत्ता ताबडतोब आज आत्ता मागे मालिका लागत होती टीव्हीला. आज आत्ता ताबडतोब काय दिसतं का सांगा बरं कोणाला दिसलं असलं तर. हे पहा माझ्याकडे पहा. हे असं 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 करायचं. इकडे बघा पहिलं पाहून घ्या लगेच घाई नका करू. हे पहा मी कसं करतोय बघा. आणि लक्ष पाहायचंय कुठं दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. आणि असं करा ना असं बघा असं असं वर खाली नेऊन बघा असं असं दोरामध्ये असं असं काय काय दिसलं का कोणालाच नाही का अजून काय दिसलं. काय त्याच्यामध्ये काय अजून कसं आहे ते. हो चार कलर आहेत त्याच्यामध्ये. आणि किती तेजस्वी येते ते. असं बोटा घालून असं या पद्धतीनं पाहायचं नाही तर तीच साधना योग्यांची आहे. आणि ते त्या ठिकाणी त्या पद्धतीनं असं स्थिर करून त्या ठिकाणी पाहायचं. आणि तीच साधना साधकांची बी आहे भक्ती योगाची बी तीच आहे. आमची वृत्ती स्थिर नाही प्राणवृत्ती स्थिर नाही म्हणून आम्हाला बोटांनी पाहावं लागतं. आणि ज्यांची झाली त्याने डोळे मिटले की त्यांना स्पष्टपणे ते दिसतं. रक्त श्वेत पीत नील वर्ण प्रभा चिन्मय अंजन सुधली डोळा. तुकोबरायांचा अनुभव आहे हा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत. न झाला प्रपंच आहे परब्रह्म पहा त्याच्यात बी ओम सोम ब्रह्म आकळले साधन बी आणि अनुभव बी. देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद चांग आणि तीची झाला अंगी तुका आता. प्रबोधाच्या साधनेने येणारा हा अनुभव. चार देहाची ती चार देह सांगितले ना. स्थूल कारण काय स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. तसं ते तीनच महत्वाचे. पण तरी श्री गुरु आपल्याला स्थूल देह कोणाकडून मिळतो आपल्याला थोडी रिव्हिजन ऐकले ना आपण बाबांनी सांगितलं. कोणाकडून मिळतो हा आई वडिलांकडून मिळतो. सूक्ष्म देह मन बुद्धी चित्त अहंकार जे काही आहे की नाही पंचप्राण पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी 17 तत्व. जर चित्त अहंकार धरला तर 19 झाली. अंतःकरण जर धरलं तर 20 झाली. आणि 5 शब्द स्पर्श रूप रसगंध धरलं तर 25 झाली सूक्ष्म देहाची. स्थूल देह 25 तत्वाचा. आकाश वायू अग्नी तेज आणि पृथ्वी. आणि त्या प्रत्येकाची 5-5 सांगितली ना. लिहिली का त्या दिवशी लिहिली ना तुम्ही. लिहिल्यानंतर फक्त हे श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करायचं असतं. हे आता याच्यामध्ये किती वर्ष लिहिलेलं आहे बाबांनी सांगितलेलं सगळं. मधून मधून आम्ही त्याच्यावर नजर टाकतो. मग ते स्मृतीत येतं मग वृत्तीतून त्या याच्यामध्ये येतं. त्याच्यातला काही 5% बी नाही येत. पण समज येण्याकरता येणे इतकं झाले. नाही सांगता आलं ना तरी आम्हाला काही हरकत नाही. तुम्हालाही मी सांगतो सांगता नाही येऊ द्या हो. पण गैरसमज दूर करून योग्य निश्चयावरती या. समजलं समजल्याचा भाव बी नाही आणायचा. नाही समजलं विचारून घ्यायचं. 4 वेळेला करायचं. त्या पद्धतीने नजर टाकायची. श्रवण मनन निधिध्यास आणि साक्षात्कार. 4थ्या भूमिकेमध्ये साक्षात्काराच्या भूमिकेचा आता तो विषय झालेला आपल्याला सांगायचा नाही. तर मग तत्वमसी महावाक्य म्हणजे प्रबोधाचं महावाक्य त्याच्या साधनेनं तुकोबारायणला आलेला अनुभव. या रक्त श्वेत पीत नील वर्ण प्रभा सुंदर असं चिंतन. आणि तो अभंग सरांना दिला होता आपल्या. सूक्ष्म देह कोणाकडून मिळतो ते राहिलं. काय सूक्ष्म देह कोणाकडून मिळतो हे विचार